आज चक्क 41,000 रुपयांचं नुकसान झालेलं आहे. कसं ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे समजेलच. तर इथं आम्ही थोडंसं बाहेर चाललेलो, काहीतरी खाऊन वगैरे यायचं होतं, कारण खूप भूक लागलेली आणि सोसायटीमध्ये पाणीच नव्हतं आलेलं. म्हणून टिफिनला वगैरे मी सगळ्यांना सुट्टी दिलेली होती आणि दुपारचे 2-2:30 वगैरे वाजलेले होते. तर आम्ही विचार केला पहिला पेट्रोल टाकूया, कारण उलव्यामध्ये पेट्रोल पंपच नाही आहे. आम्हाला पेट्रोल टाकायला नेहमी बेलापूरला वगैरे जावं लागतं. तर पेट्रोल टाकायचा प्लॅन केला. आम्ही बाहेर डोसा खायचा प्लॅन केलेला ॲक्च्युअली, पण तो प्लॅन चेंज झाला नंतर. सध्या ऊन पण इतकं आहे ना, की काही विचारायलाच नको. माझी तर अजिबात इच्छा नव्हती की बाहेर जायची. मी यांना बोलत होते, "तुम्हीच काहीतरी बाहेरून पार्सल वगैरे घेऊन या." तर हे बोलले, "खूप दिवसानंतर मी पण घरी आहे, तर चल असंच थोडंसं राऊंड वगैरे मारून येऊया बाहेरून." तर इथं मी थोडंसं ना YouTubeला व्हिडिओ वगैरे बघून मॅनिक्युअर, पेडिक्युअर असे काहीतरी कुटाणे करत बसलेले. तर पाय खूप छान वाटत होते माझे. तर तिथून आम्ही निघालेलो आहोत बेलापूरला जायला. इथं रिलायन्स डिजिटल इथंच माझ्या डोक्याचा थोडासा गोंधळ झालेला आहे. तो सगळा मी तुम्हाला पुढे शेअर करते. तर इथून निघालेलो होतो आम्ही. ऊन पण खूप होतं. मला असं वाटत होतं मी रिटर्न घरी इथल्या इथून पण जावी. माझी अजिबात इच्छा होत नव्हती बाहेर जायची. उलवे खूप डेव्हलप झाले यार, पण फक्त पेट्रोल पंप लवकर उलव्यामध्ये येत नाही. त्याच्यामुळे ना खूप प्रॉब्लेम होते. सगळ्यांना प्रॉब्लेम होतोय. CNG वगैरे आलेला आहे, पण पेट्रोल पंप अजून आलेला नाही आहे. तर आम्हाला नेहमी पेट्रोल वगैरे टाकायचं तर बाहेर जावं लागतं आणि ब्लॅकनं वगैरे भेटतं वाटतं बाहेर, पण ते पण पोलीस वगैरे अलाउड करत नाहीत. खूप मोठा इश्यू झालेला होता मागे, तर ते मी कधीतरी वेळ भेटला की डिटेलमध्ये स्टोरी सांगेलच. तर पेट्रोल वगैरे घेतलो आणि आम्ही ना आजकाल डीमार्टचा पिझ्झा खूप खातोय. खूप छान लागतो डीमार्टचा पिझ्झा. आम्ही आधी पहिलं सारखं डॉमिनोजचा पिझ्झा खायचो आणि त्याच्यानंतर आम्हाला सवय झाली, तर आम्ही डीमार्टचाच पिझ्झा खातोय. तर तिथला पिझ्झा खायचा आमचा प्लॅन झालेला होता. तर इथून आम्ही तिकडे गेलेलो आहोत. इथं नेमकं त्यांचं गुगल पे काम करत नव्हतं आणि माझे ₹500 गेले माहिती आहे का. तर इथं डीमार्टला आलेलो, पिझ्झा वगैरे ऑर्डर केला. डीमार्टवाल्यांचा एक स्कॅम सांगू का? इथं त्यांनी सांगितलेलं आहे ना पनीर पिझ्झा तर ₹99, तर त्यांच्या ना मेन्यूमध्ये हा पिझ्झा ₹149ला आहे. तर हे मला खूप वेगळं वाटलं. मला खूप दिवसापासून ही गोष्ट शेअर करायची होती तुमच्यासोबत. तर असं आहे, फोटोला वेगळा टॅग लागलेला आहे आणि मेनू कार्डमध्ये वेगळी प्राईज आहे. तर पिझ्झा पण आलेला होता. गरम गरम पिझ्झा वगैरे खाऊन घेतला आणि बाहेर खूप गरम होत होतं. मी आहोंना बोलले की ओ चला ना आपण डीमार्टमध्ये थोडंसं ना राऊंड मारूया, ACमध्ये फक्त थंड हवा खाऊन येऊया, काही शॉपिंग वगैरे करायची नाही. पण गेलं तर खरंच हिप्नोटाईज होतं की काय होतं काय माहिती, मला खरंच काय समजत नाही यार. डीमार्टला गेलं की मी काय काय गोष्टी उचलल्या काहीच गरज नसताना. ते पावडर मला फक्त घामोळ्याची घ्यायची होती, पण बाकीचं काय घ्यायचं नव्हतं. तरी पण विचार केला आणि घेतला. चिया सीड्स घेतल्या मे बी आणि पंपकिन सीड्स घेतल्या. काय काय अशा सीड्स वगैरे काय काय गोष्टी घेतलेल्या आहेत. तिथून घरी येताना आम्ही आलेलो रिलायन्सला. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते ना, सारखं गरम होतं. किचनमध्ये अजिबात थांबायची इच्छाच होत नव्हती. म्हणून मी एक छोटासा मिनी कूलर घेतलेला आहे, जो ₹3,500 आलेला आहे. खूप छान कूलर आहे खरंच. मला ना इतका आनंद झाला आहे तो कूलर घेऊन की काय सांगू. आता आजकाल मी सारखं कूलर तो घेते आणि किचनमध्ये ठेवते. तो कूलर मी तुम्हाला नंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये वगैरे दाखवेल डिटेलमध्ये. तर तुमच्या घरी जर कोण लेडीज असतील ना, त्यांच्यासाठी आवर्जून तो कूलर घ्या. खरंच सांगते, गरज खूप आहे. किचनमध्ये जीव जातो अक्षरशः स्वयंपाक करताना. खूप वैताग येतो. तर कूलर फक्त 3,500चा होता, पण बाकी TV घेतली आम्ही 30,000 रुपयांची. TV जवळपास आमच्याकडे 4-5 वर्षापासून TVच नव्हते घरी. तर मला पण असं वाटलं की जाऊ दे, आपण TV घेतली पाहिजे. खूप दिवसापासून चालूच होतं आमचं असं पण प्लॅनिंग वगैरे TV वगैरे घ्यायचा, पण बरेच काय काय प्रॉब्लेम्स वगैरे चालू होते म्हणून आम्ही घेत नव्हते. तर TV 30,000, कूलर 3,500 आणि TVचं काहीतरी पॉलिसी वगैरे होती, ती वगैरे घेतली 4,500ची काहीतरी. आणि खाणं पिणं शॉपिंग वगैरे असं मिळून 41,000-42,000 रुपयेपर्यंतची शॉपिंग केलेली होती. तर हा होता माझा आजचा ब्लॉग आणि हा होतं माझं 41,000चं नुकसान. तर घरी गेल्यानंतर ना मी चिप्स वगैरे घेतलेले होते खायसाठी. असंच खूप मूड झालेला चिप्स वगैरे खायचा. तर मला ना ह्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला साईडला जो कूलर दिसते ना, तोच कूलर आम्ही घेतलेला आहे. छोटासा आहे, गुडघ्यापासून थोडासा उंच, कमरेपासून थोडासा खाली असा येईल. तर खूप छान कूलर आहे, खूप छान थंड हवा वगैरे येते. आणि इथं केळाचे चिप्स आहेत, ते मी नाही खात. मला केळाचे चिप्स काय माहिती आवडत नाहीत. सगळ्यांना आवडतात पण मला आवडतच नाहीत, खरंच नाही आवडत. तर कसा आहे ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा नवीन